नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे फोटो काही फ्लेक्सवर मटकेवाल्यांबरोबर झळकल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी 2 दिवसापूर्वी केली। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा फोटो ज्या फ्लेक्सवर लावला त्या फ्लेक्सवरच जो दुसरा फोटो होता तो एक मटकेवाला आहे असा आरोप आणि टीका रवी किरण इंगवले यांनी केली। अशातच सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्यासाठी आरोग्यासाठी नेहमीच कार्यतत्पर असणारे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज 5 जुलैला एक दिवस माझ्या बळीराजासाठी असा उपक्रम जाहीर केला आणि जिल्ह्यातील 30 गावांमध्ये हा उपक्रम राबवला गेला। प्रकाश आंबेडकर सुद्धा स्वतः या उपक्रमात सहभागी झाले। 3/4 आणि टी-शर्टवर प्रकाश आंबेडकर थेट बांधावरून शेतात उतरले। त्यांनी चिखलगुट्ट्यासाठी मशिनी चालवले, चिखलगुट्टा केला आणि भात लावून सुद्धा केली। खरं तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा औत्सुक्याचा आणि कुतूहलाचा विषय होता। शेतकऱ्यांनाही समाधान वाटले की एक पालकमंत्री आपल्याबरोबर चिखलात येतोय, चिखलगुट्टा करतोय आणि रोप लावून सुद्धा करतोय। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यासह आज महाराष्ट्रात ओळखलं जात आहे। प्रकाश आंबेडकर यांचे पाय नेहमीच जमिनीवर राहिलेले असतात। दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांना गुरु मानून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि एकूणच सर्वसामान्यांच्या हितासाठी जेवढं झटता येईल तेवढं झटत राहायचं असाच त्यांचा नेहमी दृष्टिकोन राहिलेला आहे। आंबेडकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यात एक दिवस माझ्या बळीराजासाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी राबवला गेला। यासाठी आंबेडकर स्वतः कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांना घेऊन थेट शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचले। त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी छत्री किंवा रेनसूटचा सुद्धा वापर केला नाही, तर इरल्याचा वापर करून चिखलगुट्टा करून थेट भाताची रोप लावून सुद्धा त्यांनी केली। प्रकाश आंबेडकर हे तसे पाहता हाडाचे शेतकरी सुद्धा आहेत। एका सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेलं हे नेतृत्व आहे। त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात त्यांना शेतकऱ्यांचा मुलगा असंच मानलं जातं आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी झटणारा कार्यकर्ता असंही मानलं जातं। साहजिकच प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सध्या आरोग्य मंत्रालय आहे। महाराष्ट्राच्या आरोग्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे। शेतकऱ्यांचं आरोग्य कसं असू शकतं, कसं बिघडू शकतं याचा थेट अनुभव आज प्रकाश आंबेडकर यांनी बांधावर उतरून घेतला। तसं लहानपणी किंवा महाविद्यालयीन जीवनात त्यांनी शेतात राबण्याचा अनुभव घेतलेलाच होता, पण जेव्हापासून आमदार झाल्यापासून त्यांचं गेल्या 10-15 वर्षात या शेतीशी संवाद थोडाफार कमी झाला होता। तो पुन्हा त्यांनी आज दाखवून दिला आणि आपण शेतकऱ्याचाच पोर आहोत, शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या ज्या योजना असतील त्या आपण राबवू शकतो असा थेट संदेश त्यांनी इतर राज्यकर्ते असोत, लोकप्रतिनिधी असोत किंवा अधिकाऱ्यांनाही दिला। अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणाव्यात, त्यांच्यामध्ये सामील होऊन त्यांच्या समस्या जाणाव्यात आणि त्यासाठी जे जे उपाययोजना येतील ते योजावेत, सरकारकडे त्या मागण्या मांडाव्यात। त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आपण निश्चितच सदैव तत्पर राहू अशी ग्वाहीसुद्धा या निमित्तानं प्रकाश आंबेडकर यांनी दिली। आणि एक शेतकऱ्याचा मुलगा मंत्री होऊनही शेतात कसा राबतो याचंही एक उत्तम उदाहरण त्यांनी सर्वांसमोरच घालून दिलेलं आहे। हे तितकंच खरं। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।